एक उद्योजक म्हणून आपण रॉजर फेडरर म्हणजे प्रसिद्ध टेनिसपटू याच्याकडनं काय शिकू शकतो? तुम्ही म्हणाल दोघांचा काय संबंध आहे टेनिसचा आणि उद्योगाचा? पण रॉजर फेडररचा एक इंटरव्ह्यू बघत होतो. त्याने सांगितलं, की मी 1526 मॅचेस खेळलो माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये आणि त्यातल्या जवळपास 80% मॅचेस मी जिंकलो आणि त्या 80% मॅचेसमध्ये गंमत अशी, की त्याच्यात जे पॉइंट्स असतात, गेम्स असतात, ते फक्त 52% गेम्स तो जिंकला. ह्याचा अर्थ 48% गेम्स तो हरला. तरी सुद्धा तो जगातला सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक आहे आणि तो पुढे असं म्हणाला, की ज्या वेळी मी तो गेम खेळायचो ना, त्यावेळी मी माझं सर्वोत्तम त्याच्यामध्ये द्यायचो. परंतु तो एकदा गेम हरलो, की मग त्याच्यावरती परत बघायचं नाही. मग आपण पुढच्या गेमची तयारी करायची आणि मागच्या गेममध्ये आपण काय चुका केल्या, त्याच्यातनं लर्निंग घेऊन पुढे जायचं आणि अशा पद्धतीने तो गेम खेळत राहिला, जिंकत राहिला आणि अल्टिमेटली सर्वोत्तम प्लेयर झाला. सांगण्याचा मुद्दा असा, की उद्योजकसुद्धा ज्यावेळी बऱ्याच गोष्टी ट्राय करतो, त्यामध्ये काही गोष्टींमध्ये फेल्युअर येतं. 50% गोष्टींमध्ये सुद्धा फेल्युअर आलं, तरीसुद्धा खचून जाण्यासारखं नाही आहे. कारण बाकीच्या ज्या गोष्टी आपण त्याच्यातनं शिकून ज्या करतो, त्याच्यामधनं आपण सुद्धा आपला बिझनेस सर्वोत्तम लेवलला नेऊ शकतो. आपल्याच क्षेत्रामध्ये आपण रॉजर फेडरर होऊ शकतो. हे लक्षात घेणं.